नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मार्गशीर्ष वद्य पक्षात सफला एकादशी येते. ही एकादशी रविवार 7 जानेवारी 2024 या दिवशी आलेली आहे. यामागची कथा काय आहे ते आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात. चला तर सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोचतील. चला तर सुरू करूयात. सफला एकादशीची कथा. धर्मराजाने विचारले, मार्गशीर्ष कृष्ण एकादशीचे नाव काय? त्या एकादशीचे व्रत कसे करावे व त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी? हे जनार्दना, मला हे सविस्तर सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, तुझ्या प्रेमामुळे मी सांगतो, ऐक तर. राजा, एकादशी व्रत केल्यामुळे मी जसा प्रसन्न होतो व संतुष्ट होतो, तसा संतोष मला खूप दक्षिणा देऊन केल्याने यज्ञानेही होत नाही. म्हणून या एकादशीचे व्रत काय आहे व महात्म्य काय आहे ते एकाग्र मन करून ऐक तर. राजा, सर्व वर्षात ज्या एकादशा असतात त्यामध्ये लहान मोठी असा फरक करू नये. मार्गशीर्ष कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव सफला. या दिवशी श्री नारायणांची पूजा खूप खटपट करून करावी. पूर्वी सांगितलेल्या विधीप्रमाणेच याही एकादशीचे व्रत व उपवास करावा. नागामध्ये जसा शेष श्रेष्ठ आहे, पक्षामध्ये जसा गरुड श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणेच सर्व व्रतात एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे सर्व देवात विष्णू श्रेष्ठ, सर्व यज्ञात अश्वमेध यज्ञ श्रेष्ठ, सर्व नद्यात भागीरथी श्रेष्ठ, सर्व मानवात ब्राह्मण श्रेष्ठ, त्याप्रमाणेच सर्व व्रतांमध्ये ही एकादशी श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच हे भरत श्रेष्ठा, जे लोक या एकादशी व्रतामध्ये आसक्त झालेले असतात ते माझे फार आवडते असतात व मला पूज्य असतात. या सफला नावाच्या एकादशीचा पूजाविधी आता ऐक. या एकादशीच्या दिवशी त्या त्या प्रदेशातील त्या काळी उत्पन्न होणारी उत्तम फळे मला अर्पण करून माझी पूजा करावी. चांगले नारळ, आवळे, लिंबे, डाळिंबे, सुपाऱ्या, लवंगा, अनेक प्रकारची धान्ये व दुसरी उत्तम फळे देवाला अर्पण करावी व धूप दीप लावून श्री नारायणांची पूजा करावी. या सफला एकादशीला दीपदानाचे महात्म्य विशेष सांगितलेले आहे. रात्री प्रयत्नाने जागरण करावे व त्यावेळी भगवंताचे कीर्तन करावे. राजा, या एकादशीच्या रात्री डोळे उघडे ठेवून जो जागरण करतो त्याचे पुण्यफळ काय आहे ते चित्त एकाग्र करून ऐक. या जागरणाची बरोबरी करील असा एकही यज्ञ नाही, त्या जागरणाच्या बरोबरीचे एकही तीर्थ नाही. हे राजा, या जगात या जागरणाच्या बरोबरीचे एकही व्रत नाही. 5000 वर्षे तपश्चर्या करून जे फळ मिळते तेच फळ या सफला एकादशीच्या दिवशी जागरण केल्याने मिळते. हे राजश्रेष्ठा, आता सफला एकादशीचे कथानक ऐक. माहिष्मत नावाच्या राजाची चंपावती नावाची नगरी प्रसिद्ध आहे. माहिष्मत राजाला 4 पुत्र होते. त्या पुत्रातील सर्वात मोठा मुलगा
महापापी होता. तो परस्त्री गमन करीत असे, द्यूत खेळत असे आणि वेश्यांच्या घरी पडून राहत असे. अशा तऱ्हेने त्याने पित्याचे सर्व द्रव्य उधळले. त्याची वागणूक वाईट होती आणि तो नेहमी देवा ब्राह्मणांची निंदा करीत असे. विष्णू भक्त आणि वेद यांची निंदा करण्यात तर त्याला फारच आनंद होत असे. त्या राजपुत्राचे नाव लुंपक होते. आपला पुत्र असा दुर्गुणी झाला आहे हे पाहून माहिष्मत राजाने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. नंतर नातेवाईकांनीही त्याचा त्याग केला व सर्व नोकर चाकरही राजाच्या भीतीने त्याला सोडून गेले. आईबापांनी आणि नातेवाईकांनी त्याग केलेला लुंपक आता पुढे काय करावे याविषयी विचार करू लागला. पण असे चिंतन करून त्याने पापच करायचे ठरवले. त्याने मनात विचार केला की मी पित्याचे नगर सोडून वनात जाऊन राहीन, रात्री शहरात येऊन दरोडे घालीन आणि दिवसा वनात राहीन. असा विचार करून दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेला तो लुंपक नगरातून निघून गहन वनात गेला. पापी कर्मे करणारा तो राजपुत्र अरण्यात प्राण्यांना ठार करत असे व रात्री चोऱ्या करत असे. हळूहळू त्याने सर्व नगर लुटून काढले. चोऱ्या करताना तो पकडला गेला तरी नागरिक त्या राजपुत्राला राजाच्या भीतीने सोडून देत असत. पूर्वजन्मीच्या पापामुळे राज्य भ्रष्ट झालेला तो पापी लुंपक अरण्यातील प्राणी मारून त्यांचे मांस खात असे व रानातील फळे खात असे. परंतु त्या दुष्टाचा निवास असलेला आश्रम वासुदेवाला मान्य होण्यासारख्या शुभ जागी होता. त्याच्या आश्रमाजवळ फार दिवसांचा जुना पिंपळाचा वृक्ष होता. त्या वनात या वृक्षाच्या ठिकाणी मोठे देवत्व आलेले होते. त्या वृक्षाखालीच हा पापबुद्धी लुंपक राहत असे. अशा प्रकारेच निंदास्पद दुष्टकर्मे करून तो पापी त्या वृक्षाखाली राहून कालक्रमणा करीत होता. त्यावेळी एकदा कृष्ण पक्षातील सफला एकादशीचा आदला दिवस म्हणजे दशमी तिथी उजाडली. हे राजा, दशमीच्या दिवशी रात्री तो वस्त्रहीन लुंपक थंडीने गारठला आणि बेसावध होऊन पडला. त्या पिंपळाखाली थंडीने गारठून पडलेला असताना त्याला झोप आली नाही की सुख लाभले नाही. थंडीने कापत असताना त्याने दातावर दात आवळून धरले आणि प्राण गेल्याप्रमाणे पडून राहून रात्र कशीबशी काढली. सकाळी सूर्योदय झाला तरी त्याला शुद्ध आली नाही. हा दिवस सफला एकादशीचा होता. माध्यान्ह समय आल्यावर त्याला शुद्ध आली. काही क्षणांनी तो आसनावरून उठला आणि पंगू माणसाप्रमाणे पुन्हा पुन्हा अडखळत चालू लागला. त्या वनात फिरताना तो तहान भुकेने व्याकुळ होऊन गेला होता आणि त्या दुष्ट लुंपकाला प्राण्यांची शिकार करण्याइतकी शक्ती शिल्लक राहिली नव्हती. आता त्याने झाडाखालची गळून पडलेली फळे गोळा केली आणि तो आश्रमाकडे परतला. इतक्यात रवीचा सूर्याचा अस्त झाला. बाबा, आता माझे कसे होईल असे म्हणून त्याने दुःख होऊन विलाप केला. नंतर त्याने गोळा करून आणलेली सर्व फळे पिंपळाच्या वृक्षाखाली मुळाजवळ ठेवली. नंतर तो म्हणाला, या फळांनी भगवान नारायण संतुष्ट होत. लुंपक तिथेच बसून राहिला. त्याला त्या रात्री झोप लाभली नाही. त्यामुळे भगवान विष्णूंनी त्याला एकादशीचे जागरण घडले असे मानले आणि त्याने अर्पण केलेल्या फळांमुळे सफला एकादशीचे पूजनही पूर्ण झाले असे मानले. राजा लुंपकाने हे उत्तम व्रत केल्यामुळे त्या व्रताच्या प्रभावाने
त्याला निष्कटंक राज्य प्राप्त झाले. लुंपकाचा हा पुण्याचा अंकुर वाढून त्याला हे फळ कसे प्राप्त झाले ते आता ऐक. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याचा उदय होतो तोच एक दिव्य अश्व त्याच्याजवळ आला. त्या घोड्याच्या अंगावरील वस्तूही स्वर्गीय होत्या. तिथे घोडा येताच पुढील प्रमाणे आकाशवाणी ऐकू आली. हे राजपुत्रा, सफला एकादशीच्या प्रभावामुळे तुझ्यावर वासुदेवाचा कृपा प्रसाद झाला आहे. आता तू निष्कटंक झालेले आपले राज्य प्राप्त कर. तू पित्याजवळ जा आणि शत्रू नसलेल्या त्या राज्याचा उपभोग घे. लुंपक मी तसेच करीन असे म्हणाला आणि लागलीच त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. त्यावेळीच त्याची दुष्टबुद्धी गेली आणि त्याचे मन विष्णुभक्तीने भरून गेले. नंतर दिव्य अलंकारांनी शोभून दिसणारा तो लुंपक पित्याकडे गेला आणि पित्याला नमस्कार करून उभा राहिला. आपला पुत्र विष्णुभक्त झाला आहे हे जाणून पित्याने त्याला निष्कटंक राज्य देऊन टाकले. नंतर त्याने खूप वर्षे राज्य केले. तो लुंपक नेहमी एकादशी व्रतात व विष्णुभक्तीत तत्पर राहत असे. विष्णू प्रसादामुळे त्याला सुंदर स्त्रिया मिळाल्या व सुंदर पुत्र प्राप्त झाले. पुढे तो वृद्ध झाल्यावर त्याने आपले राज्य पुत्रावर सोपवले आणि तो तप करायला वनात निघून गेला. तिथेच तो विष्णुभक्तीत मग्न राहिला. याप्रमाणे त्याने आपला जन्म कारणी लावला आणि शेवटी विष्णू लोकाला गेला. याप्रमाणे जे कोणी सफला एकादशीचे व्रत करतील त्यांना इहलोकी यश व कीर्ती मिळेलच आणि ते शेवटी मोक्ष मिळवतील. हे निसंशय. जे लोक सफला एकादशीचे व्रत करतात ते या जगात धन्य आहेत, कारण त्यांना याच जन्मी मोक्ष लाभत असतो. हे सेनानायक असलेल्या राजा, सफला एकादशीचे हे महात्म्य ऐकून राजसूय यज्ञाचे फळ मिळते आणि तो मनुष्य शेवटी स्वर्गात राहतो. याप्रमाणे सफला एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. ही होती सफला एकादशीची कथा. कथा आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपली परंपरा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.